नमस्कार, मी भीमराव काळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, दिल्लीला जे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, या आंदोलनाचा धसका नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळासहित सगळ्या खासदारांनी, सत्ताधारी असू द्या विरोधी असू द्या, सगळ्या खासदारांनी जबरदस्त असा धसका घेतलाय आणि अक्षरशः संसद भवन सोडून पळून गेले सगळे खासदार. पंतप्रधान मोदी सुद्धा विद्यार्थी तिथं पोहोचले म्हणून कळताच लगेच गाड्या काढून लगेच नरेंद्र मोदींना सुरक्षित बाहेर काढलं. नरेंद्र मोदी सुद्धा पळून गेले. म्हणजे जनजीचं आंदोलन, विद्यार्थ्यांचं आंदोलन किती भयानक आहे त्याची काल परिचिती आली. मात्र पोलिसांनी जो लाठीमार केला त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. पोलिसांच्या लाठीमारामध्ये एका विद्यार्थ्याचा देखील मृत्यू झाल्याचं समजतंय. त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडं आहे. तसंच अनेक विद्यार्थ्यांचा, कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला, कोणाचं डोकं फोडलं, कोणाला मारहाण झाली, असे अनेक जण दवाखान्यात ऍडमिट झालेले आपल्याला दिसत आहेत. तर सरकारी ज्या गाड्या आहेत ह्या मात्र पोलिसांनीच अगोदर फोडलेल्या होत्या. त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत. मात्र ते गोदी मीडियाचे जे चॅनलवाले आहेत हे दाखवणार की या विद्यार्थ्यांनी फोडले. विद्यार्थ्यांनी हे फोडलं नाही, तोडफोड केलेली नाही. ते सगळंच्या सगळं पोलिसांनीच फोडलं होतं. अगोदर दगडांचा ट्रक पोलिसांनीच आणून ठेवलेला होता आणि तो विद्यार्थ्यांना मारहाणीसाठी वापरला गेला. तर ही सगळी घटना घडली. तर याच्यामध्ये आता पुढं काय होईल? रात्री पुन्हा ते जंतर मंतरवरती सगळे उपोषणाला बसलेली आहे ती, आणि पुन्हा आजचा माहोल काय होतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. तर या सगळ्या विषयांची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा. तसंच हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरंच पेपर लीकचा मुद्दा एवढा पेटून उठलेला आहे आणि नरेंद्र मोदी सरकार ह्या चुका करतंय जे 2014, 12-13च्या अगोदर, 12-13ला ज्या वेळेस अण्णा आंदोलन झालं होतं त्यावेळेस जे काँग्रेसनं चुका केल्या तेच नरेंद्र मोदी सरकार चुका करतंय. म्हणजे 2029ला ह्याची किंमत नरेंद्र मोदी सरकारला भोगावी लागते का काय? तर त्याच्यासाठी हा सगळा संपूर्ण व्हिडिओ बघा. तर चला चर्चेला सुरुवात करूया. पेपर लीकचा मुद्दा असेल, भ्रष्टाचाराचा मुद्दे असेल, अनेक मुद्द्यांवरती देशामध्ये सध्या आंदोलनं सुरू आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, CJP असेल, म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी, जे सुप्रीम कोर्टानं जस्टिस सूर्यकांतनं नाव दिलं CJP, आणि त्यानंतर हे सुरू झालं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. ते आंदोलन पार संसदेपर्यंत जाऊन धडकलं. कालचं आंदोलन एवढं भयानक झालं की अक्षरशः संसदेला घेरावा घातला होता. पोलिसांनी बळाचा वापर केला, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबार केला आणि अनेक विद्यार्थी यामध्ये जखमी झालेले. कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला, कोणाचं डोकं फुटलं, असं बरंच काय 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 झालं. तर या आंदोलनाची पोलिसांनी कशी तयारी केलेली होती आणि विद्यार्थ्यांचं काय मत होतं ते सुद्धा आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष वेधून घेऊया, ते सुद्धा आपण बघूया. शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रसाद यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 90 वेळा पेपर फुटलेला आहे आणि त्या धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा मागण्यासाठी ही सगळी तरुणाई देशभरातून रस्त्यावर उतरली. काल देशभर सगळीकडे आंदोलनं झाली. देशामध्ये इतिहासात नोंद होईल अशी आंदोलनं झाली. म्हणजे 2012-13ला जी काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलनं उभारली जात होती, अण्णा हजारेंच्या नेतृत्वात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, ही जी सगळी त्या काळची मंडळी होती ह्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभारलं गेलं होतं त्या काळामध्ये, तेच पुनरावृत्ती पुन्हा आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये घडताना आपल्याला दिसते. आणि ती आहे फक्त पक्ष बदल आहे. पूर्वी काँग्रेसच्या विरोधात होतं, आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एवढ्या लवकर, म्हणजे काँग्रेसनं 60-70 वर्ष राज्य केलं तरी काँग्रेसच्या विरोधात आतापर्यंत भली मोठी अशी आंदोलनं झाली नव्हती. भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये आंदोलनं केली होती, त्यावेळेस आणीबाणी सुद्धा लावली होती इंदिरा गांधीने. मात्र विद्यार्थ्यांवरती एवढा मोठा असा लाठीचार्ज केला गेलेला नव्हता, डोकीफोडी, मारामारी एवढीपर्यंत गोष्टी गेल्या नव्हत्या. मात्र आता ह्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये हे सगळं हाताबाहेर गेलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये
देशामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे, गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे, भ्रष्ट नेत्यांना सत्तेवरती बसवलं जाते. म्हणजे जसं की बाबा या भारतीय जनता पक्षाकडे 22 राज्यांची सत्ता आहे आणि 22 राज्यांपैकी 13 राज्यांचे मुख्यमंत्री हे काँग्रेस आणि इतर पक्षातून आलेले आहेत, ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षानं हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. जसं की आसाम मधले हेमंता बिस्वा शर्मा यांच्यावरती 10,000 कोटींचा आरोप नरेंद्र मोदींनी केला आणि त्यांनाच परत भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री केलं गेलं. असंच पश्चिम बंगालचा सुद्धा मुख्यमंत्री शिवेंदू अधिकारी यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप खुद्द नरेंद्र मोदींनी केले आणि त्यांनाच राज्याचं मुख्यमंत्री केलं गेलं पश्चिम बंगालचं. असे सगळेच्या सगळे असेच आहे जे भ्रष्टाचारामध्ये सापडले, त्यांना भाजपमध्ये घेऊन क्लीन चिट देऊन त्यांनाच पुन्हा पदावरती बसवलं गेलं. हे आपण अनेक वेळा पाहिलं गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या उद्रेकातून आता देशामध्ये महागाई प्रचंड आहे, महागाईचा आलेख हा प्रचंड वाढलेला आहे. महागाईमुळे सगळी लोक त्रस्त आहेत, जनता त्रस्त आहे. तसंच शिक्षण महागलंय, बेरोजगारी वाढली, दवाखाना महागलाय, सगळ्या गोष्टी महागल्यात. मात्र उत्पन्नाचं साधन कमी झालेलं आहे. जे नोकरदार आहेत त्यांनाच महिन्याला पगार येतोय, परंतु त्यांना सुद्धा तो पुरत नाही. तर सर्वसामान्यांची हालत ही अतिशय बिकट आणि अतिशय वाईट आहे देशामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून लोक आंदोलन करायला लागलेले आहेत. म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार 2014ला सत्तेत आलं, मात्र 12.5 वर्ष झालेत. 12.5 वर्षातच जनता नरेंद्र मोदींना कंटाळली आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात जागोजागी आंदोलन व्हायला लागलेले आहेत. भली मोठी अशी आंदोलन नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये व्हायला लागलेली आहेत. या आंदोलनाचा भडका दिल्लीच्या संसदेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आता कालचं जे जनजीचं आंदोलन झालं, या आंदोलनात बघा संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काय काय झालं. आता काल सकाळी आंदोलनाची परवा घोषणा झाली. 20 तारखेला चलो संसद भवन असा रूट मार्च काढला जाणार होता. या आंदोलनादरम्यान सिनेमा अभिनेते म्हणजे जे कलाकार आहेत हे बरेच उपस्थित राहिले. शबाना आझमी असतील, प्रकाश राज असतील, तसे अनेक कलाकार उपस्थित राहिले आणि या कलाकारांनी सुद्धा आपला निषेध नोंदवला होता. मात्र संसदेकडे जाणार म्हटल्यावरती पोलिसांनी BSNL 163 लागू केलं. त्याचबरोबर पोलिसांची जी तयारी होती ही जोरदार होती. म्हणजे विद्यार्थी जणू काय की अतिरेकी आहेत अशा पद्धतीनं पोलिसांनी तयारी केली. आणि बघा हजारो म्हणजे लाखो आंदोलन रविवारी जमले होते. काल सोमवारी आंदोलन होतं. या आंदोलनाच्या दरम्यान तिथं दगड भरलेल्या 2-3 गाड्या दिसल्या, ट्रक दिसल्या, तोडफोड केलेल्या गाड्या दिसल्या. अगोदरच या आंदोलनाच्या अगोदरच पोलिसांनी लावलेल्या होत्या. त्याचबरोबर पोलिसांनी वॉटर कॅन, RAF असे सगळे जण तैनात केली. तिथं जॅमर लावला, सगळं बंद केलं. म्हणजे पोलिसांनी पूर्ण तयारी केली. आंदोलक जर आले तर त्यांना झोडपून काढण्याची. बघा आता आंदोलकांनी सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली त्यावेळेसच पोलिसांचा लाठीचार्ज झाला. त्यानंतर कुठंतरी ते थांबलं वातावरण. त्यानंतर पुढे जाऊन बघा आंदोलकांना बॅरिकेडनं अडवलं गेलं, पुढे संसदेकडे जाऊ दिलं नाही. आंदोलकांनी बॅरिकेड तोडून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला, अश्रुधराचे गोळे सोडले, काही ठिकाणी दगडफेक झाल्याचा रिपोर्ट आला. पोलिसांनी मात्र हे सगळं नाकारलं, आम्ही काय केलं नाही. मात्र त्याचे सगळे व्हिडिओ बाहेर आलेले आहे. पोलिसांनी कशा पद्धतीनं मारहाण केली हे सगळं पुढे आलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र बघा समाजवादी पक्षाचे नेते डिंपल यादव, अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. TMCच्या खासदार सागरिका घोष यांना ताब्यात घेतलं, म्हणजे हे विरोधात बोलत होते म्हणून. त्यानंतर बघा उपोषणकर्त्यांची मागणी काय होती की धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा द्यावा आणि सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमधून रिलीज करण्यात यावं अशी मागणी होती. त्यानंतर सरकारनं निरोप पाठवला की तुमचे आंदोलकांचे दोघं जण या असा निरोप पाठवला. त्यानंतर सौरभ दास आणि आशुतोष राका JP नड्डाच्या भेटीला गेले आणि ते JP नड्डाला भेटले. त्यानंतर त्यांनी आपलं निवेदन सादर केलं. हिंसाचार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढला की त्या हिंसाचाराला पोलीस सुद्धा जबाबदार ठरले गेले. पोलिसांनी सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे चिघळू नये याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. तसंच
केंद्राचं पथक सुद्धा येऊन त्या मुलांना भेटलं जर असतं तर ते आंदोलन चिघळलं नसतं. धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा मागितला म्हणजे धर्मेंद्र प्रसाद यांच्या कार्यकाळामध्ये 89 वेळा पेपर लीक झाला आणि त्यामुळं हा राजीनामा मागितला गेलेला होता. मात्र सरकारनं अजून राजीनामा घेतलेला नाही. त्या आंदोलन दरम्यान जे जे काय घडलं त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे अपडेटेड. आंदोलन अजून बंद झालेलं नाही. आंदोलन पुन्हा जास्त हिंसेने अजून भडकलेले. विद्यार्थी इकडे तिकडे गेलेले होते. ते पुन्हा संध्याकाळी 8, 9, 10 वाजता आंदोलनाच्या स्थळी जाऊन पोहोचले. आता बघा पोलिसांनी बाहेरची कशी लोक तिथं आणलेली होती. सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवतो. जो एकाचा मृत्यू झाला त्याला पोलीस कसे घेऊन जात होते बघा. बघा हे बघा एक मृतदेह पोलीस कसं लपवतात आहे. बघा हे पोलीस करतायत. म्हणजे अक्षरशः आपल्याच देशामध्ये आपल्याच विद्यार्थ्यांवरती जर अशा पद्धतीनं जर हल्ले होत असतील तर काय परिस्थिती आहे देशाची बघा. आपल्याच देशामध्ये आता हा सकाळचा व्हिडिओ आजचा बघा. बघा हे पोलिसांनी सगळ्या गाड्यांच्या काचा स्वतः तोडायला लागले आणि ते विद्यार्थ्यांवरती बघा. हे पोलीस आहे आपल्या देशाचे पोलीस आहे आणि हे विचारसरणी आहे आपल्या देशातल्या लोकांची. म्हणजे किती भयानक आहे बघा. विद्यार्थ्यांचं आंदोलन ज्या वेळेस तिकडं संसदेपर्यंत पोहोचलं त्यावेळेस नरेंद्र मोदी कसे पळून गेले त्याचा सुद्धा व्हिडिओ बघा. हा नरेंद्र मोदींचा काफिला. बघा नरेंद्र मोदींना बाहेर काढलं गेलं विद्यार्थी तिथं पोहोचले म्हणून. परत आपल्याकडे दुसरा भी एक व्हिडिओ आहे की एक तस्वीर 2001 की है जब देश के संसद भवन पर डेमोक्रेटिक कंट्री कहते हैं ना, राइट टू फ्रीडम और स्पीच है हमें. जब हम उस राइट को अपना यहाँ पे यूज कर रहे थे ऐसे हाथ उठा रहे विद्यार्थ्यांचा आक्रोश. मुझे राइट हमें दिखाओ ना क्या है हमारा राइट. क्यों मुंह बंद करके खड़े हो सब. जब लोगों को वो चाहिए धर्मेंद्र प्रधान तो क्यों है, क्यों उन्हें शर्म नहीं आती. कुछ लोग उनसे इतना नफरत कर रहे हैं तो छोड़ने तक नहीं आया. इतने 20-21 दिन में मस्त खा पी के रह रहा है. किसी को एक बार मुंह तक नहीं दिखाया उसने. कैसा एजुकेशन मिनिस्टर है, किसने बना दिया उसे. बघा लोकांचा विद्यार्थ्यांचा कसा. जब देश का प्राइम मिनिस्टर ही अनपढ़ है तो वहाँ के जो और भी वैसे ही तो होंगे. शायद हमारा प्रधानमंत्री बन गया है तो देश का. आज ही परिस्थिती देशाची झालेली आहे निर्माण. त्यानंतर बघा तुम्हाला तिथला व्हिडिओ पण दाखवतो बघा. पोलिसांनी कशी मारहाण केली पकडू पकडू लोकांना. बघा ही अवस्था झाली देशाची आज. म्हणजे पोलिसांना आदेश दिला तसंच सिव्हिल ड्रेस मध्ये जे लोक होते त्यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना मारहाण केली. बघा कसं पकडू पकडू मारहाण केली गेली. ही परिस्थिती झाली आज. बघा हे कसं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज लाठी हल्ला कसा केला गेला हे बघा. हे ही परिस्थिती आंदोलनाची करून ठेवली. बघा बहुत गंदी पुलिस है दिल्ली पुलिस. लड़कियों जांच कर रही है, लड़कियों को छूते हैं, लड़कियों को गाली
हे तरुण विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांबाबत अशी परिस्थिती मोदी सरकारनं केली. कौन करता है? कौन ऐसे मारता है? म्हणजे देशाची परिस्थिती काय आहे आज जिकडं तिकडं इंटरनेटवर आपल्याला हेच पाहायला मिळतंय की नरेंद्र मोदींचा काफिला कॉक्रोचांना घाबरून पळून गेले. बघा बघा ही अवस्था आहे देशाची. म्हणजे भाजपवाल्यांना आहे ना काय देणं घेणं नाही की विद्यार्थ्यांचं काय चाललंय काय नाही, विद्यार्थी काय करतायत हे काय देणं घेणं नाही. म्हणजे आंदोलनाची ही अवस्था आज झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर बघा या आंदोलनामध्ये अभिजित दिपकेला सुद्धा अटक करून नेली. सोनम सर के बाइक के बाल खींचकर घसीट कर लेकर जा रही है पुलिस उन्हें. देखिए अभी भी पुलिस ये देखिए लड़ाई देखिए किस तरीके से मार रहे हैं. ये लाठी चार्ज देख सकते हैं आप यहाँ पर और मैं आपको भी दिखा रहा हूँ कि यहाँ पर ये क्या किया जा रहा है. आप देख सकते हैं दिल्ली पुलिस का जो लाठी चार्ज है वो क्लियरली आपको समझ आ रहा होगा. सोनम सर के बाइक के बघा ही बघा मंचवरती लोक बसली होती. सगळं दहेज नाहीच करून टाकलेलं आहे. हे जंतर मंतरवरच आहे. बघा तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो. पुलिस ऐसी होती है, पुलिस हमारे लिए होती है कि जिससे जो हमारी दिक्कत सुनने के लिए होती है कि किस लिए होती है. मुझे मैं पुलिस अभी मैं हूँ भी नहीं उनके साथ. मुझे जब घुटन हो रही है अगर मैं बाई चांस सिविल सर्विसेज की तैयारी करके उसमें पहुंच गई मैं कैसे रहूंगी इनके बीच में. कैसे मतलब मैं समझ नहीं पा रही कौन सा ईमान धर्म पे बैठे हैं. आई डोंट नो. मतलब ये हमारे लिए पुलिस होती है, हमारे लिए जो ये आर्मी होती है ये क्या पोलिसांबद्दल लोकांचा किसी स्टूडेंट नहीं करा. पहले मैं वीडियो शूट करके बता दे रहा हूँ. बाद में एलिगेशन न लगाया जाए स्टूडेंट पे. ये खुद दिल्ली पुलिस ने करी होगी या फिर उनके द्वारा ही करवाया गया होगा, लेकिन ये एलिगेशन लगाया जाएगा स्टूडेंट पे. इसलिए स्टूडेंट को पहले सेफ करके रखो आप. बघा ही अवस्था झालेली. आता पुढं काय झालं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आता हे लहान लहान मुलं सुद्धा नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये अगर इस देश की सच में तरक्की चाहते हो ना मेरे भाई तो चौकीदार को गेट पे भेजो और साधु संतों को जंगल में भेजो. महोदय हे असे लोकांची देशाचा माहोल हा एकदम बिघडून गेलेला आहे सध्या आणि वाईट अवस्था होत चाललेली आहे. आता बघा रात्री काल विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आंदोलन एकदम दहेज नहेज करून टाकलं. त्यानंतर विद्यार्थ्यांची धावपळ झाली. इकडे तिकडे गेले. त्यानंतर चंद्रशेखर आझाद हे जे खासदार आहेत, नगीना सांसद आहे, ते आंदोलनाला बसले आणि त्यांचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हमारी बात नहीं मानी तो इस देश को बचाने का सिर्फ एक ही रास्ता है, आर्टिकल 32. हाँ चंद्रशेखर आझाद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी उपोषणाला बसले ते संसदेच्या तिथं. आता ही एक व्हिडिओ बघा. या महिलांना कसं मारलं गेलंय पोलिसांनी. म्हणजे हे कधी सगळ्या गोष्टी होतात. रोती हुई महिलाएं, चीखती हुई महिलाएं इस तरह से पुलिस अधिकारी मेरे वीडियो जो मालूम से नाम क्या है, कहां से हैं, यूपी से चंदौली जिला बनारस से. कैसे हुआ ये लाठी चार्ज किया बघा हे म्हणजे आता हे सुरू झालं दिल्लीत. आता
हे मारहाणीनंतर आता हे पुन्हा सुरू झालं दिल्लीमध्ये. म्हणजे पोलिसांची जी तानाशाही आहे ही अधिकच वाढली गेलेली आहे. मोदी सरकारनं या विद्यार्थ्यांची चर्चा करणं गरजेचं होतं, मात्र चर्चा केली गेली नाही, म्हणून हा सगळा गोंधळ झाला. आपण हे मोदी आणि शहाचं सरकार आहे, हे गुंडांचं सरकार आहे असं म्हटलं जातं. आता यामध्ये बघा काल संध्याकाळपर्यंत तर सगळं अभिजित दिपकेला अटक केली होती, सोनम वांगचुकच्या पत्नीला अटक केली होती, त्याचबरोबर प्रकाश राज, शबाना आझमी हे सगळ्या लोकांना अटक करून ठेवलेलं होतं. त्यानंतर संध्याकाळी सोडलं गेलं आणि हे सगळे पुन्हा आंदोलनस्थळी पोहोचले. अभिजित दिपकेनं पोस्ट केली पुन्हा की सगळ्या जणांनी जंतर मंतरवरती पोहोचावं, आणि जंतर मंतरवरती आल्यानंतर पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली. एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू सुद्धा झालेला आहे असंही सांगण्यात येतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी किंवा इतर, आता ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय नेमक्या होत्या की पेपर लीक झाला त्यामुळं धर्मेंद्र प्रसाद याचा राजीनामा घेण्यात यावा, त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला 1 कोटीचं मदत जाहीर करावी, त्याचबरोबर जी शिक्षण व्यवस्था आहे या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी, अशा महत्वाच्या मागण्या होत्या. मात्र या मागण्या सपशेल सरकारनं धुडकावून लावलेल्या आहेत. आता जो लाठी हल्ला झाला, या लाठी हल्ल्या प्रकरणी सुद्धा देशामध्ये राजकारण भलं मोठं असं झालेलं आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट केलं, राहुल गांधी यांनी सुद्धा सरकारवरती टीका टिप्पणी केली की ज्या विद्यार्थ्यांच्या सोबत आपण चर्चा करायला हवी त्या विद्यार्थ्यांवरती जर लाठी हल्ला होत असेल तर ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. तसंच विजय थालापती असेल, चंद्रशेखर आझाद असतील, विरोधातले जे एवढे सगळे नेते आहेत या सगळ्यांनी या प्रकरणावरती परखड असं आपलं मत मांडलं, प्रखड अशी टीका केली. प्रचंड अशी टीका सरकारवरती व्हायला लागलेली आहे. जे विद्यार्थी देश घडवतात, जे देश घडवतो, म्हणजे विद्यार्थी हे देशाचं भविष्य असतं आणि त्या देशाच्या भविष्याला जर आपण मारहाण करत असो किंवा त्यांचं रक्त वाहत असेल तर मात्र देशामध्ये नेमकं काय चाललंय, आपल्याच देशामध्ये आपल्याच लोकांवरती जर अन्याय अत्याचार अशा प्रकारे होत असतील, त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मात्र या देशाचं दुर्दैव आहे असंही विरोधकांनी म्हटलेलं आहे. संसद भवनामध्ये बघा काल अधिवेशनाचा दिवस होता. अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न लावून धरला, धर्मेंद्र प्रसादचा राजीनाम्याचा प्रश्न लावून धरला. 4 वेळा संसद तहकूब केली, त्यानंतर दुपारनंतर संसद बंद केली. विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचले, म्हटलं की नरेंद्र मोदी संसद बंद करून पळून गेले. अनेक खासदार तिथून पळताना दिसत आहेत, धापा पळत सुटले. सगळे लोक जर आत आली तर मारतील आपल्याला म्हणून सगळे पळत सुटले होते. त्याचे सुद्धा व्हिडिओ अनेक व्हायरल झालेले आहेत. तर राज्यसभेमध्ये सुद्धा मल्लिकार्जुन खरगे यांनी हा प्रश्न लावून धरला की विद्यार्थ्यांना मारहाण झाली, विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार झाला, त्या विद्यार्थ्यांसाठी या सदनामध्ये चर्चा व्हावी. धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा का येऊ नये, पेपर 90 वेळा लीक झाला आणि विद्यार्थ्यांची मागणी तीच आहे की धर्मेंद्र प्रसाद याचा राजीनामा घ्यावा आणि जे विद्यार्थी मृत्युमुखी पडले त्यांना 1 कोटी रुपये त्यांच्या कुटुंबियाला द्यावे. तसेच शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करावी, अशीच या सगळ्यांची मागणी आहे आणि त्याच्यावरती आपण चर्चा करावी असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा मांडलं. मात्र ते सुद्धा राज्यसभा सुद्धा स्थगन करण्यात आली, राज्यसभा सुद्धा दुपारनं बंद करण्यात आली. का तर हे जर विद्यार्थी आतमध्ये घुसले तर आपलं काय करणं आहे हे या सगळ्यांना वाटलं आणि सगळे निघून चालले. भारतीय जनता पक्षाच्या बद्दल लोकांचा तीव्र विरोध पाहता म्हणजे असंतोष निर्माण झाला देशामध्ये. जे 2012-13ला काँग्रेस बद्दल झालं होतं, काँग्रेस बद्दल लोकांच्या मनात जो तीव्र संताप निर्माण झाला होता तोच आता भारतीय जनता पक्षाबद्दल लोकांच्या मनात तीव्र संताप निर्माण झालेलं काहीशी उदाहरणं आपल्याला दिसत आहेत. म्हणजे जे लोक भारतीय जनता पक्षाचं खुलं समर्थन करत होते, भारतीय जनता पक्षाला त्यांनी आजवर मतं दिली होती, ही सगळी लोक खुलं उघड म्हणायला लागलेले आहेत की आम्हीच भाजपला निवडून आणलं होतं, मात्र आता 29 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या एकाही माणसाला आम्ही मतदान देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे.
म्हणजे हे नरेंद्र मोदींचं अपयश आहे का, असंही लोकांना वाटायला लागलेलं आहे. तर बघा, कालच्या आंदोलनाने ज्या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, ज्यांना मारहाण झाली, ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पश्चात देशातून तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे आणि लोकांना असंच वाटायला लागले, आज ते विद्यार्थी आहेत, उद्या आपले सुद्धा विद्यार्थी आहेत, आंदोलनात गेल्यावर त्यांच्यावरती सुद्धा असाच हल्ला होऊ शकतो, असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि सगळ्यांनाच या गोष्टींची चिंता लागून राहिलेली आहे. मात्र नरेंद्र मोदी हे कसे संसद भवन सोडून गेले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता आजचा दिवस सुद्धा काय होतोय संसदेच्या, आता आंदोलन काय थांबलं नाही, अभिजित दिपके ती सगळी मंडळी परत जंतर मंतरवरती बसलेली आहे ती. तर बघा, ही सगळी मंडळी जंतर मंतरवरती पुन्हा येऊन बसलेली आहेत आणि नेमकं आता ह्याच्यातून सरकार मार्ग कसा सोडवतंय, सरकार चर्चेतून काय मार्ग काढतंय का, पुन्हा चर्चाच होत नाही. आता तुम्हाला एक व्हिडिओ अजून एक दाखवतो, जी मृत्युमुखी पडले बघा, जो विद्यार्थी मृत्युमुखी पडला, सरकार सांगतंय की कोणच मेलं नाही, मात्र हे बघा, एका विद्यार्थ्याचा शव जो मृत्युमुखी पडले विद्यार्थिनी, काय परिस्थिती आहे बघा देशाची. एक विद्यार्थिनी मृत्युमुखी पडली त्या आंदोलनामध्ये, मात्र पोलीस सांगतायत की असं काही घडलंच नाही, असं पोलिसांकडनं सांगण्यात येते. मात्र हे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ जारी केलेला आहे. म्हणजे काय अवस्था देशामध्ये सुरू आहे बघा सध्या, ही अवस्था सध्याची. तर मित्रांनो बघा, कशी मारहाण केली पोलिसांनी, कसं बसवलंय त्यांना, ही अवस्था विद्यार्थ्यांची झालेली. आज जो देशाचा युवक आहे त्या युवाची ही अवस्था झालेली आहे सध्या. तर बघा, आज देखील दिवसभरात जे काही घटना घडतील ते सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करू, त्या सुद्धा घटनांचा आपण व्हिडिओ बनवू, सांगण्याचा प्रयत्न करू. मात्र गोदी मीडिया हे चापलुशी करण्यातच धन्यता मानते, ती नरेंद्र मोदींच्याच फक्त बातम्या सांगण्यात मग्न आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.